अक्षरशः वरात सोडून आला. वरात सोडून वरात चालू कंटिन्यू जरा जाऊन येतो म्हणून सांगून आला. डायरेक्ट तो मुलगा आपल्या रूम मध्ये. नमस्कार. आजचा पॉडकास्ट आहे तो पूर्ण वेडिंग प्लॅनिंग वरती आणि आजचे आमचे गेस्ट आहेत ते सर्वेश गोळेकर आणि साई विनोडकर. आणि हे पूर्ण म्हणजे आता लग्न म्हणजे तुम्हाला माहित आहे लग्न हे फार मोठी गोष्ट असते आणि त्या गोष्टीचे हे डायरेक्टर आहेत, दोन इकडे बसलेले आहेत. सो ते आज म्हणजे कसं डायरेक्ट करतात लग्न ते तुम्हाला प्रॉपरली सगळं सांगणार. म्हणजे आता वेडिंगचं डेकोरेशन बघतोय तो आमचा साई विनोडकर. यांना बांद्यात कोण ओळखत नाही असं नाहीये. आणि सर्वेश गोळेकर सुद्धा एवढे फेमस आहेत बांद्यात. मी तुमचं पण नाव ऐकतो केटरिंगचं, रक्षित केटर्स म्हणून यांचं आहे. सो आता मी आज यांचा पॉडकास्ट घ्यायला मी पण खूप यांच्याकडून काय काय शिकणार आहे. सो आता आम्ही पॉडकास्टला सुरू करूया. धन्यवाद सहयोग दिल्याबद्दल. आज मी स्वामी समर्थ हॉल म्हणजे याच्यापूर्वीचा आमचा विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय होतं पहिलं. आम्ही ते 2009 साली चालू केलेलं मी आणि सर्वेशने. आणि आज 2025 चालू आहे आणि तू आमचे ब्रॉडकास्ट घेण्यासाठी आलाय. तर मला अतिशय आनंद झाला. म्हटलं तू हे आम्हाला कन्सेप्ट सांगितली असं असं असतं म्हणून. धन्यवाद. तू आज आमचा ब्रॉडकास्ट घेतोय. सो आता पहिला प्रश्न आम्ही सुरू करणार आहे तो सर्वेश गोळेकर यांच्याकडून. आणि आम्ही आता प्रश्न त्यांना असे विचारणार की पहिला उत्तर हा देणार, मग साई पण बोलणार आहे. पण पहिला सुरुवात आमच्या सर्वेश गोळेकर पासून होत आहे ज्यांचं रचित केटर्स आहे. पहिला प्रश्न ही तुमची ही स्टोरी काय आहे, तुम्ही पहिली काय करत होतात दोघंही, तुम्ही पहिली बोला. आणि मग हे स्टार्ट कशी झाली तुमची जर्नी वेडिंग प्लॅनिंगची? सुरुवातीला म्हणजे माझं भुशारी दुकान होतं आणि ह्याचा बिझनेसच होता. म्हणजे यांचं पण एक दुकान आहे साईचं जनरल स्टोर आणि माझं पण मार्केटमध्ये भुशारी दुकान होतं बांदा मार्केटमध्ये गांधी चौक मध्ये. तर आम्ही आपले दोघेही पहिल्यापासून मित्र आणि एज मध्ये पण काय 4 ते 5 वर्षाचाच फरक. त्याच्यामुळे रोजची मित्र आणि परत व्यावसायिक तिथल्या तिथे असल्यामुळे काहीतरी नवीन करायची इच्छा होती अगदी सुरुवातीपासूनच. त्या संदर्भात एकमेकांशी बोलणं सुरू असायचं. मग 2010 साली असं एक डोक्यात आलं, म्हणजे साधारण की 2009 सालीची गोष्ट आहे ती, की आमचं तिकडचं व्यापारी भुवनाची जागा होती ती अशीच ओस पडून होती. म्हणजे विठोबा मंदिरकडे आहे. हा, विठ्ठल मंदिरकडे जी जागा आहे ती अशी जी जागा आहे ती अशी ओस पडून असायची. तिथे फक्त नवरात्र उत्सव वगैरे, गणेशोत्सव असे ठराविक कार्यक्रम व्हायचे. तर त्यावेळी आम्ही व्यापारी संघ म्हणजे त्यावेळीचा व्यापारी संघ आणि त्यावेळीचे अध्यक्ष म्हणजे जी जुनी कमिटी होती व्यापारी संघाचे अध्यक्ष तत्कालीन त्यावेळी कैलासवासी हे होते विनोद शिरोडकर. आणि तर त्यांच्याकडे आम्ही ते त्यावेळी प्रपोजर मीटिंग मध्ये मांडलं की बाबा अशी अशी जागा आहे, तर आम्ही ते BOT म्हणजे बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर या बेसवरती आम्ही ती देतो. आणि एक ठराविक भाडं व्यापारी संघाला देऊन म्हणजे जेणेकरून मार्केटला पण त्याचा फायदा होईल. म्हणजे लग्न असल्यामुळे काय, कारण त्यावेळी कसं होतं आमच्या मार्केटचे 2 भाग होते, एक कट्टा कॉर्नर आणि एक गांधी चौक. तर त्यावेळी बरेच लग्नाचे हॉल ह्या साईडला होते म्हणजे कट्टा कॉर्नर कडे होते, तिथे हॉल नव्हते. मग हे सगळं त्यांना पटवून देऊन आम्ही ती सुरुवात केली की बाबा पहिल्यांदा एक असं निवेदन तसं दिलं त्यांना की असं असं आम्ही करू इच्छितो. तर त्यांनी लगेच पॉझिटिव्हली त्याचा सगळा विचार केला. त्याच्यानंतर सगळे आमचे मित्रांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यावेळी. त्याच्यानंतर तिकडचे व्यापारी वर्ग म्हणजे कोणी असं नाकारला नाही, निगेटिव्ह भूमिका कोणाचीच नव्हती. सगळ्यांनी अगदी पॉझिटिव्हली सपोर्ट करून अगदी फास्ट मध्ये हा सगळा विषय झाला. त्यानंतर मला वाटतं आम्ही 4 ते 5 महिन्यात सगळं ते पूर्ण हॉलचं काम सुरू केलं. म्हणजे पूर्णच झालं आमचं बांधकाम वगैरे 4 ते 5 महिन्यात सगळं पूर्ण होऊन आम्ही तो बरोबर 15 मे 2010 या दिवशी तो हॉल ओपन केला. लगेच दुसऱ्या दिवशी एक ऑर्डर पण आम्ही केली 16 मे. काय तर ती ऑर्डर ज्यावेळी आम्ही घेतली
त्यावेळी आमच्या अक्षरशः म्हणजे ज्या दिवशी आम्ही घेण्याची म्हणजे ज्या दिवशी हॉल घेण्याचं ठरलं की बाबा आम्ही असा हॉल तिथे बांधतोय, लगेचच ते त्याला मेसेज गेला त्या माणसाला की असे आम्ही हॉल करतोय, आणि त्यांनी लगेचच आमच्याकडे हॉल बुक केली. तर मी त्याला सांगतोय की बाबा आमचं काम होईल ना तर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे एक काय म्हणतात ती पॉझिटिव्ह हे दिली, एनर्जी असते ती पॉझिटिव्ह एनर्जी राहील की तुम्ही करणार, तुमचं ते काम होणार. ते टार्गेट ठेवून आम्ही काम केलं आणि जसं 15 सक्सेसफुल झालं. म्हणजे 16 मे पासून तुम्ही तुमची जर्नी सुरू झाली. साल किती म्हटलं तुम्ही? 2010. सर्वात आधी तर शेखर गोळेकरने बॅनर लिहिलेला, कोण इच्छुक असतील त्यांनी व्यापारी संघाला भेटणे म्हणून. मला पूर्ण आठवतं, शेखर गोळेकरने बॅनर बाजारात लिहिलेला, तो रोज लिहायचा वरती बरोबर. त्याच्यावर तो बॅनर लिहिलेला, तो मी आणि सर्वेशने वाचला. ऍक्च्युली सर्वेशने पहिला वाचलेला आणि नंतर मला त्याने सांगितलेलं की असं असं करूया म्हणून. आता स्वामी समर्थ हॉल हा सिंधुदुर्ग आणि गोवामध्ये सुद्धा प्रसिद्ध खूप आहे. लोक सुद्धा सांगतात, माझं पण लग्न इकडेच झालंय. आणि ही जर्नी तुमची, हा प्रवास, आता स्वामी समर्थ तुम्हाला कळलं अरे बाबा स्वामी समर्थ मला भेटतंय हॉल, तर तुम्ही इकडून तिकडे येत आहेत, शिफ्ट होत आहे, मोठं तुम्हाला कारोबार सांभाळायला पाहिजे. त्याच्यात तुमचं म्हणजे काय तुम्ही थिंक केलं की हा भाऊ स्वामी समर्थ भेटला, हे तुम्हाला खुश होणारच नक्कीच, पण माइंड मध्ये काय आलेलं तुमच्या त्या टाइमला? स्वामी समर्थ हॉल म्हणजे कुठलाही प्रवास मी म्हणतो तसा एक सोपा तर कुठलाच नसतो, बरोबर काय, किंवा तो नुसता मिळवणं सोपं होईलही. म्हणजे काय, एखादी गोष्ट एखाद्याला मिळेल पण ते टिकवणं खूप कठीण असतं, बरोबर. पण स्वामी समर्थ हॉल मिळवण्याची संकल्पना काय म्हणजे असं काय स्पेसिफिक हाच हॉल मिळायला पाहिजे असं काय डोक्यात नव्हतं. आम्ही विठ्ठल रखुमाई हॉलमध्ये काम करत होतो, काय तिथे व्यवस्थित चालू होतं, तिथे प्रॉब्लेम्स होते. म्हणजे मार्केटमध्ये असल्यामुळे पार्किंग हा मोठा इश्यू होता आणि थोडा जागेचा प्रश्न होता, बरोबर. म्हणजे मोठ्या कॅपॅसिटीची लग्न तिथे होत नव्हती. आमच्याकडे एक साधारण 500 प्लेटच्या वरती जर गेलो तर तिथे गडबड व्हायची, बरोबर. आणि मी तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला ते समाधान मिळायचं नाही मनाला की बाबा पैसे मिळायचे, तिथे मिळायचे, इथे मिळतात, पण समाधान मिळायचं, बरोबर. मग कुठेतरी आम्ही शोधत होतो, कुठेतरी जागा मिळते काय कुठेतरी, आणि हे असताना हा प्रस्ताव आमच्याकडे आला, बरोबर. तर मी नाव घेईन तेव्हा साधारण मकरंद आमचा नंतरच आणि आपला साहिल कल्याणकर म्हणजे जो पिचू या नावाने फेमस आहे वांद्यामध्ये, तर या दोघांनी आम्हाला त्यावेळी खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांनी आम्हाला, कारण आबासाहेब तोरसकर ज्यांचा हॉल आहे, आता त्यांच्याबरोबर मिटिंग्स करणं आणि हे सगळं मिळवणं हे दिसतं तेवढं सोपं होतं, बरोबर. मग हे एक स्वप्न होतं काय की, आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर बाबा आपण त्यांच्याकडे शब्द टाकतोय, शब्द टाकल्यानंतर ते पेलवणं हे पण त्याच्यापेक्षा कठीण होतं, बरोबर. मग त्याच्या आम्ही काय केलं, मी त्याला विचारलेलं, यांना पण विचारलेलं साईला की बाबा आपला इथपर्यंतचा प्रवास ओके आहे, कुठला विठ्ठल आता पुढे मला हे घ्यायचंय, म्हणजे कुठलं आपल्याला घ्यायचंय, तर तू बरोबर आहे काय, कसं काय, तर त्यांनी सांगितलं नाही मी आहे बरोबर म्हणून. म्हणजे आमचा तिथपर्यंतचा प्रवास होता काय, एक साधारण 2010 ते 2020 पर्यंतचा. तर मी ह्याला पण विचारलं की बाबा हे कसं काय करूया, आपण कंटिन्यू करूया काय, तर त्यांनी सांगितलं मी आहे तुझ्यासोबत, आपण ते करूया, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं की आम्हाला गाठीभेटी झाल्या त्यांच्या, कोणाच्या आबासाहेब तोरसकर, बरोबर. त्यानंतर त्यांनी आम्हाला देण्याचं कबूल केलं. त्यानंतर त्यांचा मुलगा डॉक्टर मिलिंद तोरसकर आणि वहिनी, तर यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे सपोर्ट म्हणण्यापेक्षा आम्हाला त्यांनी विश्वासच टाकला आमच्यावरती अगदी. म्हणजे ते आमचं एक अनायसे आमचा तिकडे कार्यक्रम चालू होता विठ्ठल रुक्मिणी हॉलमध्ये, तर तिकडचं ते लोक फूड पण टेस्ट करून गेले आणि त्यांना ते आम्ही त्यावेळी तिथे ज्या हौसेने ते सेटअप बिटअप केलेला डेकोरेशनचा वगैरे, तर त्यावेळी त्यांना तो आवडला. म्हणजे अगदी 50 लोकांचीच फक्त ऑर्डर होती, पण त्यांनी आम्हाला त्यावेळी शाबासकीची हे दिली, तर 50 लोकांचा कार्यक्रम आणि तुम्ही ते सकाळपासून आवडताय काय नाही, फक्त 50 लोकांचं जेवण होतं, पण ते आम्ही जे केलेलं ना वातावरण तयार, तर ते त्या लोकांना खूप आवडलं, जेवण आवडलं, बरोबर. त्यांनी शब्द टाकला आबासाहेबांकडे की हा हे करणार आहे,
यांच्याबरोबर त्यांना एक आपण चान्स देऊया. मग आबासाहेबांनी पण ते रश्मी वहिनी आणि आपले हे मिलिंद डॉक्टर मिलिंद दरसकर यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला. त्यांनी मग आबासाहेबांकडे सांगितलं की हे दोन करणारे आहेत काय, मकरंदने पिचूने त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर मग हा हॉल आम्हाला भेटण्याचं निश्चित झालं. बरोबर. भेटण्याचं निश्चित झालं. त्यानंतर आम्ही म्हणजे सगळं अगदी आता मी बोलतोय पण एवढं सोपं नाहीये. म्हणजे मी मगाशी सुद्धा म्हटलं की झाल्यानंतर दिसतं. एखादा बिल्डर आहे अगदी मोठी इमारत बांधतो आणि ज्यावेळी तो पोझिशन देतो त्यावेळी लोकांना दिसतं अरे वा आणि गाडी काढण्यावरती, पण जी काय मेहनत असते अगदी तिकडे काय असतं, काहीच नसतं. त्यातनं तो विश्व निर्माण करतो. त्याच्यानंतर लोकांना वाटतं की बाबा, मग लोक गोष्टी करतात ही जागा इतक्या. तसंच सेम प्रवास हाही होता. ज्यावेळी आमचं देण्याचं ठरलं की बाबा हा हॉल तुम्ही घ्या चालवायला, असं ज्यावेळी ठरलं त्याच्यानंतर आम्ही आता हॉल संबंधित आमच्याकडे एवढी हे नव्हती ना, म्हणजे कॅटरिंगचं मटेरियल नव्हतं किंवा डेकोरेशनचं साहित्य नव्हतं. त्यावेळी हा आणि मी सुरुवातीला मुंबईला गेलो. ज्या दिवशी खरेदीसाठी आम्ही मुंबईला गेलो काय, आमची खरेदी पूर्ण झाली आणि त्याच दिवशी 2020 जे पहिलं लॉकडाऊन जे पडलं ते आलो आणि दुसऱ्या दिवशी आलो आम्ही भारतामध्ये खरेदी करून आलो. आमचा मालही तिकडेच होता, लोकांना पेमेंट देऊन आलेलो आणि आम्ही तिसऱ्या दिवशी लॉकडाऊन पडलो. पण आम्ही काय केलं, थांबलो नाही, कामही थांबवलं नाही आणि काय नाही, काम कंटिन्यू. त्याचं उदाहरण एक द्यायचं म्हणजे काय की साधे हमाल यायचे किंवा असे रिक्षा घेऊन येतात ना, ते मला विचारायचे सर्वेश लोक मरतात आणि तुम्ही लग्नाचं हॉल तयार करतात आणि त्याची परिस्थिती वेगळी होती. लोक मरत होते आणि आम्ही काय करत होतो, आम्ही हॉल डेव्हलप करत होतो. पण एक वाटत होतं हा जो काय हा काळा दिवस आहे, म्हणजे जी काळ रात्र होती ती लॉकडाऊनची, ती कधीतरी संपणार, कधीतरी उजेड होणार. बरोबर. ते कधी होणार काय होणार हे कोणाला माहिती नव्हतं. पण आम्ही काय केलं, आमचं ध्येय हे पॉझिटिव्हली. त्यावेळी पैशाची खूप मारामारी होती. म्हणजे जी त्यांना होती त्यापेक्षा 10 गण आम्ही आमचा नवीन बिझनेस स्टार्ट करायला घेतला. जे होतं नव्हतं ते आम्ही तिकडे मुंबईत त्या लोकांना देऊन आलेलो काय. तर असं सगळं असताना आम्ही ते सगळं डेव्हलप केलं. त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये पण आम्ही जी छोटी मोठी लग्न होती ती लावून या हॉलचं नाव केलं. सुरुवातीला 2021 मध्ये ज्यावेळी सुरुवातीला लॉकडाऊन पडलं, लॉकडाऊन मध्ये जे काही नियम होते शासनाचे ते धरून आम्ही छोटी लग्न लावली आणि त्याच्यानंतर मग त्या प्रवासाची सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर मग आम्ही पाठी वळून बघण्याचा काही विषय झाला नाही. ते आतापर्यंत तू बघतोयस की बरोबर आम्ही पुढे सगळं डेव्हलप करत गेलो आणि करणार तुम्ही. माझ्याकडून पण इच्छा आहे. म्हणजे वाटतं सोपं, तेवढं कोणतीच गोष्ट सोपी नसते. कारण काय, काम करताना ज्या वस्तू लागतात त्या मागवणं, ते आणून रेडी करून ठेवणं एवढी सोपी गोष्ट नसते. सगळं मॅनेज करून आणायचं, लोकांना वाटतं काय हे केलं नाही, त्याच्यासाठी सगळं माहिती असेल. बरोबर फिरावं लागतं. बरोबर. आणि आता थोडक्यात काय तर प्रवास म्हणजे हा स्वामी समर्थ प्रवासात मेन म्हणजे आम्ही तोरसकर कुटुंबियांचेच आभार मानू की ज्यांनी आम्हा 2 युवकांना संधी दिली. नाहीतर हे त्यांच्याशिवाय तर शक्य नव्हतं. तर मला वाटतं हे कुठलं तरी स्वप्न आमचं असं म्हणजे एक स्वप्न होतं. मी पण इथे हॉलमध्ये ज्यावेळी दुसऱ्यांकडे मॅनेजमेंट होती त्यावेळी मी यायचो आणि वाटायचं, फक्त स्वप्न होतं. स्वप्न असतात ना, प्रत्येकाने स्वप्न बघायला पाहिजे. वाटायचं की बाबा हा हॉल मिळाला तर कसं, पण एक भीती वाटायची हे आम्हाला जमणारं काम नाहीये की ह्या हॉलचं जे काम आहे हे खूप मोठं आहे. म्हणजे ह्याच्या अगोदरची मॅनेजमेंट होती किंवा त्याच्या अगोदर की आम्ही एरिया मोठा आहे किंवा याची कॅपॅसिटी मोठी आहे, मग आम्ही कसं छोटं काम करायचो. मग हे एवढं मोठं काम आम्हाला झेपणार की नाही. बरोबर. म्हणजे स्वप्नही होतं, भीती होती. पण आम्ही काय केलं की एक त्याच्या पार्टनर राहिलो आणि आज हे स्वप्न अगदी साकार झालंय. आणि तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे आता काय टेन्शन वगैरे तसं काही येत नाही. टेन्शन घेणारे लोक आहेत आमच्या पाठीशी, त्यामुळे हे सगळं अगदी सोपं होतंय. त्यामुळे आम्ही तोरसकर कुटुंबियांचे तुझ्या या ब्रॉडकास्टच्या निमित्ताने या कुटुंबाचे आम्ही आभार आणि आयुष्यभर ऋणी राहू. बरोबर. एक प्रश्न मी तुम्हाला पण विचारतो की हे तुमची जोडी ही कशी बनली, म्हणजे फ्रॉम फ्रेंडशिप टू बिझनेस पार्टनर. बिझनेस पार्टनर तुम्ही कसे झालात 2010 पासून?
2010च्या आधीपासूनच आम्ही मित्र होतो आणि आम्ही लग्न लावत जायचो त्याचा जो हिशोब वगैरे असायचो तो आम्ही दोन मिळून बसून करायचो. चोख हिशोब करायची याची पहिलीपासूनची सवय व्यवस्थित. त्याच्यामुळे आमची पार्टनरशिप आहे ना ती व्यवस्थित ग्रो होत गेली. आणि हल्ली आम्ही एक 4-5 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधी हा स्वामी समर्थ हॉल घेतला. त्याच्यामध्ये आम्ही डेकोरेशनची संकल्पना आमच्या डोक्यात आली. पहिल्या वर्षी आम्ही बाहेर दिलेलं काम, माहिती नव्हतं काय असतं ते. मग त्याच्यानंतर शिकत शिकत आम्ही आमची कल्पना लावून डोक्यामध्ये युट्यूब वरती बघून आणि एका काकांचा सपोर्ट घेऊन आम्ही एक सेट उभारला. तो आम्हाला सगळ्यांना आवडला. त्याच्यानंतर आमच्या डोक्यात नवीन संकल्पना येत गेली. आम्ही एक्झिबिशन अटेंड करत गेलो आणि नवीन जे काय इंडियामध्ये येतं ते आम्ही इथे बांद्यामध्ये दाखवतो पहिल्यांदा लोकांना. आणि एकदा आम्हाला लाईन मिळाली का आम्ही मग पाठी बघत नाही, आम्ही पुढे बघतो. म्हणजे कधी गिव्हअप करत नाही कधीच नाही. एकदा आम्हाला करायचंय तर करायचंय, भले त्याला कितीही पैसे पडून दे, आम्हाला त्या क्वालिटीचं पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजच करत नाही की मला हे या रेटमध्येच पाहिजे. नाही, मला पाहिजे तर पाहिजे ते किती रुपयाला होणे पण मला तिथे पाहिजे ते. अशी डेकोरेशनची आमची संकल्पना. म्हणजे कुठचाही सेट असून दे आम्ही त्याच्यामध्ये क्वालिटी फर्स्ट, त्याच्यानंतर रेटिंग. म्हणजे क्वालिटीला आम्ही जास्त प्रेफर करतो आणि त्याच्यामुळे कस्टमर पण आमचे खुश होतात. आता एक सेट असतो त्याला खर्च येतो साधारण साधं करायला गेला तर 1 लाख रुपये, 1.25 लाख. पण आम्ही त्याच्या जागेवर 2.5-3 लाख रुपये खर्च. म्हणजे दुसरा तिथे पोहोचूच शकत नाही आणि बघणारा माणूस नाही म्हणू शकत नाही. बरोबर आम्ही करतो. बरोबर. म्हणजे तुम्ही क्वालिटीवरती जास्त फोकस करता. जास्त क्वालिटीवर. क्वालिटी आणि लोकांना परत कलर कॉम्बिनेशन वगैरे सगळ्या गोष्टी येतात त्याच्या. बरोबर. आणि आता तुम्ही बॅलन्स कशी करतात पार्टनरशिप? आता तुम्ही म्हणालात की व्यवहारमध्ये आपण चांगला आहे. तुम्ही म्हणायला गेलं तर आमच्याकडे चोख व्यवहार असतो. आम्ही काय खर्च करतो ते व्यवस्थित आमचं लेजरवरती असतं. आणि लग्न झालं काय दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही हिशोब करून तो मिटून टाकतो. म्हणजे त्याच्यामुळे आमची जी पार्टनरशिप आहे ती व्यवस्थित घट्ट आहे आणि ती तशीच चालू आहे पहिल्यापासून. पहिल्यापासूनच सवय झालेली आहे की व्यवस्थित चोख व्यवहार, जो काय जमा खर्च वगैरे असतो त्याचे ताळमेळ घालून सगळी बिलं काढून लगेच क्लिअर करणं आणि व्यवस्थित ठेवणं. बरोबर. त्याच्याचमुळे पार्टनरशिप आम्ही म्हणतच नाही, आमचं बिझनेसच चाललाय. बिझनेसच. मला कधी डोक्यात पण नाही आलं की पार्टनर करू. नाही. आणि खूप जण लोक म्हणतात की तुम्ही भाऊ आहात म्हणून. मला खूप जणांनी विचारलं. सांगतो मी भाऊ आहे तेच. सो खूप जण सुद्धा म्हणतात की भाऊ आहे. आणि मी त्यांना एक्सप्लेन करतो की नाही मित्र आहेत ते. असं मित्र आहेत ते सेम दिसतात म्हणतात. सो आता मी छोटा भाऊ आहे. मॅडम या छोटे साई बोललास की पार्टनरशिपचं कसं त्यांनी मॅनेज केलं, ह्याच्यात तुझं मत काय आहे? म्हणजे तू काय सांगू शकतो साई बद्दल? आता तू मोठा भाऊ म्हटलाय तुला, तर तू काय सांगू शकतो? पार्टनरशिप म्हणजे कसं असतं आता सध्याच्या म्हणजे सांगायचं झालं तर या कलियुगामध्ये काय सध्याचं हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये तू म्हटलं तसं पार्टनरशिप टिकवणं हे खूप अवघड आहे. बघितलं तर घरात सख्खे भाऊ सुद्धा एकत्र धंदा करू शकत नाही. बरोबर. तरी ह्या अशा वातावरणात आम्ही आज 15 वर्ष झाली की ही पार्टनरशिप आम्ही टिकून आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला एक महत्वाचं कारण म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता ही महत्वाची असते. जर पारदर्शकता असेल व्यवस्थित तर कुठलाही व्यवहार हा व्यवस्थित टिकतो आणि तो सांगितल्याप्रमाणे त्यांनी ग्रो करतो. तर आम्ही ते अगदी पहिल्या लग्नापासूनच जपलं. ते आजपर्यंत अगदी जपत झालो. बरोबर. आधी थोड्या वेळापूर्वी तू ऑफिसमध्ये आलेला त्यावेळी सुद्धा आम्ही तो हिशोबच करत. त्यामुळे आमच्यामध्ये असं कुठलं हे नाही की झाला कार्यक्रम लगेच हिशोब केला, काय जो प्रॉफिट लॉस काय असेल तो समोरासमोर येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायचं आहे की प्रामाणिकपणा पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे पार्टनरशिप मध्ये त्यांनी प्रामाणिक राहायला पाहिजे, मी प्रामाणिक राहायला पाहिजे. तर समोरची माणसं जी आमच्या हाताखाली आहे ती पण प्रामाणिक राहावी, ऑनेस्ट राहायला पाहिजे. हो. तर तो प्रामाणिकपणा आतापर्यंत तरी आम्ही दोघांनी टिकून ठेवलाय. त्याच्यामुळे ही पार्टनरशिप टिकली आहे आणि पुढे पण ही टिकेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची सगळ्यात गोष्ट असं मला वाटते की पार्टनरशिप टिकवण्यामध्ये ही स्वभाव हा खूप मॅटर करतो. आता स्वभाव म्हणायचं झालं तर तो मला वाटतं प्रत्येकाच्या राशीवरती अवलंबून असतो. आता माझी रास आहे ती वेगळी आहे. मी माझी रास काय बदलू शकत नाही, त्याप्रमाणे जो काय स्वभाव आहे तो बदलू शकत नाही. तर माझी
स्वभाव हा थोडासा वेगळा आहे. म्हणजे मला असं तुम्ही राशीवरती विश्वास करतात. राशीवरती आता म्हणायला हरकत नाही ना, की बऱ्याचशा गोष्टी वाचून उद्या असं वाटतं, अरे जर साईच्या जागी जर कोण दुसरा जर असला असता तर मला वाटत नाही की मी त्यावर 12 महिने पण काढले असते. म्हणजे आता आम्ही जवळजवळ 15 वर्ष काढली आहे, पण जर कोण दुसरा असला असता तर मला वाटत नाही की मी याबरोबर 15 महिने काढले असते. कारण त्याचा स्वभाव खूप वेगळा आहे. मी अगदी कामाच्या याच्यामध्ये म्हणजे बघितलं मी आता व्हिडिओ मध्ये कसं असतं, तो आतमध्ये असतो, तू बघितलं असतो कामाच्या याच्यात, त्याला मी नेहमी आतमध्ये ठेवतो थंड याच्यात, आणि मी कुठे असतो किचन मध्ये. ऑटोमॅटिकच ते सगळं गरम होतं आणि तो कूल असतो. मग त्याला तेच काम दिलेलं आहे, तू थंड राहा आणि मी गरम होतो. गरम शांत करतो. असं त्या एकमेकांचं जुळत आहे. बरोबर, आतापर्यंत तरी जुळत आलंय सगळं. त्या दिवशी पण बघत होतो मी एक्झिट वरून येत होते बाहेर, तू नकोच, मला सुद्धा नको म्हटलेले तरी, म्हणजे स्ट्रिक्ट ते कोडे असेल ते मग ते एक मला आवडलं. मी रूल इज रूल तो आता आम्ही ते प्रॉपर ते करतोय. त्यामुळे ऍक्च्युली ते लोकांना आवडतंय. आता ठराविक लोकांमुळे जर काही बेशिस्तपणा होत असेल तर त्यापेक्षा जास्त लोकांना काय आवडतंय ते त्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. तर लोकांना इकडची शिस्त आवडते, तर ती शिस्त पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. बरोबर. आणि त्यामुळे लोक आमच्याकडे येत आहेत. म्हणजे जिल्ह्यात पण खूप हॉल झाले, जिल्ह्यात खूप मोठमोठे हॉल आहेत. आमच्याकडनं लोक खूप लांब येत आहेत. असं म्हणायला लागेल की आता एप्रिल मेचं पण बुकिंग आमच्याकडे बाहेरच्या लोकांनी जास्त केलंय. इकडच्या लोकांना, मग लोकल लोकांना हा हॉलच मिळत नाही. कारण त्याचं मेन रिझन आहे, लोक सांगतात की तुमच्या हॉलमधील शिस्त म्हणजे डिसेन्सी, जी फूड आहे किंवा जे डेकोरेशन आहे हे पैसे देऊन कुठे पण मिळेल. फूड कोणी चांगला कॅटरर्स आणू शकेल, डेकोरेशन पैसे टाकल्यावरती, पण जी शिस्त जोपासली पाहिजे ते जोपासण्याचं काम आम्ही ते आमच्या हॉलमध्ये करतो. त्यामुळे बऱ्याचशा जणांमुळे मला दुखावतात, अरे हा मला सोडतोय, तो मला सोडत नाही, याचा स्वभाव तो बघितला की त्याला, मग त्यावरनं आमचे चालू असतं. बरोबर, मग ते होतं. डेकोरेशन तुझं झालं, तुमचं कॅटरिंग झालं. आता ऍक्च्युली डेकोरेशन कॅटरिंग हा असा वेगवेगळा पार्ट नाही, सगळं जॉईंटलीच करतो. आम्ही काय करतो की जिल्ह्यात इथे मला वाटत नाही की असं कुठे असेल. आम्ही टोटल पॅकेजच करतो, म्हणजे हॉल, डेकोरेशन, त्याच्यानंतर कॅटरिंग, आईस्क्रीम, सगळं फुल पॅकेजच कस्टमरच्या समोर ठेवतो. त्यामुळे कस्टमर बरोबर पण जे काय नंतरचे वादविवाद होतात की बाबा हे लावलंच नाही, ते नाही, तसा विषय होत नाही. सगळ्यांना एक सेम पॅकेज आम्ही कस्टमरच्या समोर ठेवतो. त्यांना ते फक्त सांगायची आहे क्वांटिटी, मला बाबा 500 लोक येणार आहे, 600 लोक येणार आहे, 800 लोक येणार आहे, त्या हिशोबाने होतं. म्हणजे असं काही वेगवेगळं नाहीये. टोटली आमची जी फर्म आहे ती एकच आहे. म्हणजे एक रचित कॅटरर्स म्हणून फर्म आहे, त्याच्यामध्ये हे सगळं आम्ही, हा जो काय स्वामी समर्थ हॉल आहे हा आम्ही मॅनेज करतो. बरोबर, रचित कॅटरर्स. आणि आता हे तुम्ही वेडिंग प्लॅनिंग करताय, डेकोरेशन झालं, तुमचं कॅटरिंग, आता तुम्ही एकच म्हणताय, याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आले तुम्ही पहिली सांगा, मग तुम्ही पण सांगा त्याच्यानंतर. की आता केटरिंग मध्ये खूप प्रॉब्लेम असतात, एकदा भाजी कुस्ती नाही काय ना काय होतं, ते तुम्ही काय सांगू शकता त्याच्यात? कॅटरिंग मध्ये प्रॉब्लेम असं काय आहे, प्रॉब्लेम येतात नाही म्हणायला हरकत नाही, पण काय आता बरीच वर्ष झाली, 15 वर्षचा अनुभव. पहिली काय प्रॉब्लेम येते म्हणजे आता तू कोण आता सुरुवात करत असणार, प्रॉब्लेम म्हणजे तेच सांगतो की जसजसा अनुभव येतो. ऍक्च्युली आम्हाला काय त्या ह्याच्यातले आम्ही नव्हतोच, म्हणजे या फील्ड मधला आमचा फील्डच नव्हे. माझं कॅटरिंग नाही किंवा त्याचं डेकोरेशन नाही, माझा वेगळाच बिझनेस होता. की नंतर मग एक आवड होती फक्त की फूड लाईन मध्ये काहीतरी करायचं, म्हणून मी माझं चालतं दुकान पण 2015 साली बंद केलं. माझं जे भुशारी दुकान ते अगदीच व्यवस्थित चालत होतं, तर चालतं दुकान पण मी रिस्क घेतली. मग ह्या धंद्याच्या नादाला लागून मी ते बंद केलं, जेणेकरून आता मी तिथे एक आमचं ते हॉटेल आहे नाश्त्याचं, त्याच्या बाजूलाच ते एक स्नॅक्स आणि कोल्ड्रिंकचं हे केलंय की मला जास्तीत जास्त वेळ इथे द्यावा लागेल, द्यायला मिळेल, म्हणून मी ते बंद केलं. यावेळी तुम्ही बंद केलेलं बघा, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स होता की बाबा हा मी करणार? हो, कॉन्फिडन्स हा पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्यावेळी आम्ही 2000 ज्या दिवशी आम्ही फर्स्ट मीटिंग अटेंड केली, म्हणजे कुठली ती व्यापारी संघाची जी मीटिंग केली आणि त्यांना जे आम्ही प्रपोजल दिलं, त्या दिवसापासूनच कॉन्फिडन्स होता. कॉन्फिडन्स नसल्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. बरोबर, ज्या दिवशी
त्या दिवशीपासून कॉन्फिडन्स हा होताच, हाय लेवलवरती कॉन्फिडन्स होता. आणि आमच्याला सगळ्यात मी सांगेन की आमची मावशी आहे, म्हणजे अगदी मी सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाला फोन लावला असेल तर तो माझ्या मावशीला लावला. कारण ह्या गोष्टी याच्यामध्ये माझा एक्सपिरियन्स झिरो होता किंवा ह्याचा एक्सपिरियन्स झिरो होता. मग आम्ही फक्त एक काय म्हणतात तसं एक प्लॅन केलेला फक्त, की बाबा असं असं आपण करायचंय काय. मग त्यांनी लगेच होकार दिला की आपण असं असं करूया, होईल. मग ते आता करूया म्हटलं, पण आपल्याला एक्सपिरियन्स नाही ना त्यातला. मग मी मावशीला माझ्या फोन लावला की त्या अगदी तिचा हात म्हणावा तसा त्या फूड ह्याच्यामध्ये अगदी चांगला होता. म्हणजे ती व्हिडिओ मध्ये मावशी आहे तीच म्हणतात. तीच मावशी, ती आमची सावंतवाडीची विद्यासुखी. हा, तर तिचं आज मला वाटतं एज 70 वगैरे आहे, 70 एज आहे तिचं. तर तिने मला अगदी पहिल्या फोनवरतीच सांगितलं, तिने पण कुठला विचार केला नाही. मी तिला सगळं सांगितलं की मी आणि साई असं पार्टनरशिप मध्ये एक हॉल घेतोय, तर काय तुझं म्हणणं, तर तू मला बिंदास घे, मी तुझ्या बरोबर आहे. मग तिचा हा शब्द एक आम्हाला पुरेसा ठरला आणि आम्ही अगदी पुढे गेलो. आणि त्याच्यानंतर ती पण आजपर्यंत 15 वर्ष झाली आमच्या सोबत अजूनही आहे. बरोबर. काय आमच्यापेक्षा म्हणावं तर जास्त काम जर कोण करत असेल तर ती काम करते. आणि हे जे काय सगळं आम्ही केलंय तर तिच्या आशीर्वादाने आणि तिच्या अगदी पाठराखणीमुळे आमचं हे सगळं चालू आहे. बरोबर. आता ह्या हॉलमध्ये, स्वामी समर्थ हॉलमध्ये तुम्ही मोठ्यात मोठं लग्न कुठचं केलं, म्हणजे कॅपॅसिटीचं, लोकांच्या कॅपॅसिटीचं? आम्ही ऍक्च्युली आमच्याकडे कॅपॅसिटी होती ती 1200 ते 1500 पर्यंतची होती. मग त्याला आम्ही एक्सपेंड करून आम्ही जेवणाचा जो बाहेरचा रूम आहे ना तो एक एक्स्ट्रा टाकला आणि आम्ही तेव्हा 3000 लोकांचं लग्न लावलेलं आणि सक्सेसफुली व्यवस्थित झालेलं सगळं. म्हणजे पार्किंग आम्ही इकडे करून दुसरीकडे पण बाहेर केली, समोर आमची थोडी मालकांची जागा आहे त्या साईडला केलेली. त्याच्यानंतर बाकी सगळं आतलं मॅनेज करून आतल्या मधल्या खुर्च्या वगैरे एक्स्ट्रा वाढून सोफे बाहेर घेऊन वगैरे ते आम्ही मॅनेज केलेलं. म्हणजे मॅक्झिमम कॅपॅसिटी आम्ही 2,5-3 हजाराची आरामात करू शकतो. आता तुम्ही आता मला सांगा की हे विठोबा मंदिर कडून इकडे आलात तुम्ही. हो. सो पहिली तुम्ही असे कधी बाहेर वगैरे जायच्यात हॉलमध्ये, म्हणजे दुसरे हॉल बघायला जायच्यात की हा असं हॉल करूया, असं हॉल करूया, अशी म्हणजे दुसऱ्यांकडून काय आयडिया घेतली अजूनपर्यंत? एक मोबाईल नको, एक प्रॅक्टिकली जाऊन की बाबा दुसऱ्या हॉलकडे जाऊन. आता मी आता पॉडकास्ट करतो गोव्याला गेलो. आम्ही गोव्याला हा हॉल घ्यायच्या आधी आम्ही बघण्यासाठी गेलेलो की कसा असतो काय असतो. ह्याने पण कोल्हापूरला वगैरे 2-3 हॉल बघितले. म्हणजे तुम्ही बघून आलाय? वडिंगलजला पण बघितलेले 2 हॉल. बरोबर. आणि आम्ही ऍक्च्युली हा एका जागेवर होता, फक्त याला नटवायचं होतं आम्हाला. म्हणजे हा नुसता हॉल होता त्याच्या आधी. त्याच्यानंतर आम्ही याला डेकोरेटिव्हली कसं चांगलं दिसेल हे याच्यावर प्रयत्न केला. आर्किटेक्ट आणले, त्यांना दाखवलं. आणि तुम्हाला आम्हाला जसं तसं वाटायला लागलं तसं तसं पहिल्या वर्षीचे फोटो बघा आणि आताचे फोटो बघा, पूर्ण चेंजेस करून टाकला. पण आता तुम्ही कोल्हापूरमध्ये गेलात म्हणतात, तुम्ही कोल्हापूर, तुम्ही गोवामध्ये, तिकडची माणसं वेगळी आहेत, दे हॅव लॉट ऑफ मनी. इकडचे आता ग्रामीण लोक आहेत, ग्रामीण लोक मध्ये हे डेकोरेशन मध्ये तुम्ही स्वस्त कसं देतात लोकांना एवढं? आता हे डेकोरेशन गोव्यामध्ये सुद्धा असं असतं थोड्या ह्याच्यात, आणि हेच तुम्ही आता हे मॅनेज कसं करतात ते लोकांना पण कळलं तर बरं वाटणार. कारण ही आता तुम्ही म्हणतात आता शिस्त लावणं, परत हे डेकोरेशन तुम्ही आता नवीनच केलंय, आता व्हिडिओ मध्ये सुद्धा डेकोरेशन नवीन केलंय, ते तुम्हाला प्रॉफिटेबल आहे का? मगाशी वेळाप्रमाणे मी म्हटलं ही पॅकेज सिस्टीम असल्यामुळे ती समोरच्या माणसाला पण परवडते आणि आम्हाला पण त्यांना द्यायला परवडते. पॅकेज सिस्टीम असल्यामुळे म्हणजे कसं डेकोरेशन हा जर पार्ट जर बाहेर ठेवला आम्ही, म्हणजे जर बाहेरनं हायर केलं, दुसरं हायर केलं आणि जर त्याला सांगितलं, तर मला वाटतं ज्या लेवलचं डेकोरेशन आज आम्ही इथे देतो, म्हणजे स्टेज डेकोरेशन म्हणा, म्हणा, सेल्फी पॉईंट म्हणा, तर मला वाटतं त्याची जी कॉस्टिंग आहे पर म्हणजे मॅरेज अगदी 1 लाखापर्यंत जाईल नुसती डेकोरेशनची. म्हणजे बाहेरून आणलं तर बाहेरून तर ते कसं आहे, मग ते आम्ही काय करतो, आम्ही एक पॅकेज सिस्टीम मध्ये सेम देतो. म्हणजे एक बाबा हा एक 2-3 महिन्यासाठी हा सेट आहे स्टेज वरचा, त्याच्यानंतर विधी मंडप हा आहे, त्यानंतर सेल्फी पॉईंट आहे. हे आम्ही काय करतो 2-3 महिने
एक चालवतो. 2-3 महिन्यानंतर आम्ही परत चेंज करतो. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, अगदी कार्पेट पासून सगळं चेंज करतो. तुम्हाला साईडला लावलेले आता कर्टन दिसतील, त्याच्यानंतर कार्पेट दिसतील, हे सगळं आम्ही चेंज करतो. म्हणजे आता हा साईड आहे तो 3 महिन्यासाठी. हा 1-2 ते 3 महिने आम्ही चालवतो. सीझन असतो, चेंजेस करत राहतो. इंटरनल चेंजेस पण त्याच्यामध्ये बरेचसे होतात. कार्पेट वगैरे आम्ही दरवर्षी ऍक्च्युली बदलतो. मग त्याच्यामुळे कसं आहे, समजा तुमच्या फॅमिलीतला आज डिसेंबर मध्ये लग्न आहे आणि तुमच्या एक लग्न आहे आणि त्यात एक 6 महिन्याने दुसऱ्याचं लग्न असेल, तर त्याला ते सेम वाटतं नाही बाबा हे सेम होतं, असं नाही, त्याला ते वेगळेपणा दिसायलाच पाहिजे. तुम्ही आता समजा डिसेंबर मध्ये आलात लग्नासाठी आणि तुम्ही परत त्याच वर्षी एप्रिल मध्ये आलात, म्हणजे समजा आता डिसेंबर, आता 2025 चालू आहे, आता तुम्ही जर 2026 मध्ये इथे आला तर तुम्हाला नक्कीच बदल दिसेल. म्हणजे तुम्ही म्हणणार की अरे त्यावेळी मी आलेलो त्यावेळी वेगळं होतं. मग हे लोक शॉक होतात. आता जे आता सध्या येत आहेत ते लोकांची हीच असतं, अरे वेगळ्या काय वेगळ्याच केल्यात ते, त्यामुळे चालू असतं हे. त्यामुळे हे बघून लोकांनाही आवडतं, त्यांना तो रेटही परवडतो आणि आम्हाला त्यांना द्यायलाही परवडतं. आता तुम्ही बोललात की प्रामाणिकपणा, शिस्त, आणि या हॉलमध्ये तुम्हाला शिस्त, हे आता तुम्ही कुठून शिकलात? आता तुम्ही म्हणतात प्रामाणिकपणा सगळं पाहिजे. आता तुमचं इन्स्पिरेशन कोण ना कोण आहे असं? इन्स्पिरेशन असं काही नाही होतं. आम्ही दोघांनी एक यंग एज होतं आमचं. म्हणजे हार्डली 2009 साली मी 25-26 वर्षाचा होतो. बरोबर आणि 30 वर्षाचा होतो तेव्हा. आणि आम्हाला काहीतरी करायचं होतं, कारण का धंदा करून करून आम्ही एकाच याच्यावर आम्हाला राहायचं नव्हतं. म्हणजे एक आम्हाला साईड बिझनेस पाहिजे होता. म्हणून आम्ही हॉलचा बिझनेस चालू केला. तो साईड बिझनेसचा आता आमचा मेन प्रॉपर बिझनेस हा झालेला, बाकीचे साईड बिझनेस झालेले, असं आम्ही केलं. इन्स्पिरेशन आणि काही नाही होतं, आम्हाला फक्त बिझनेस करायचा होता बस, आणि लोकांना चांगली सर्व्हिस द्यायची होती. बरोबर. आम्हाला तिकडे यायचे लोक, तेव्हा सांगायचे अरे आणि बघा मरे हॉल काहीतरी दुसरीकडे बांधा मरे, पण आम्ही होय होय म्हणून गप्प राहायचो. आम्हाला देव महापुरुषानेच काय ते चांगलं दिलेलं आहे. बरोबर. इकडे पण महापुरुष होता आणि इकडे पण महापुरुष होता, आम्हाला बरोबर त्याने तिकडे आणून बसवलेलं. बरोबर, मला तरी वाटतं. बरोबर. म्हणजे देव पक्षी असला की घाबरायची गरज नाही. देव आमचा इन्स्पिरेशन, आमचा ब्राह्मण देव होता आणि विठोबा रुक्मिणी. बरोबर. आणि आमची माऊली आणि बांदेश्वर, तुला माहिती, हे आमची इन्स्पिरेशन. म्हणजे तुम्ही त्यांचे गुणच घेऊन चालतायत म्हणून हे सध्या चाललंय. त्यांनीच आम्हाला इकडे बोलवलं असं आम्हाला वाटतं. तू येऊन हे तुम्ही दोघ जण येऊन हे करा. बरोबर. आणि आमच्या मालकाने आमच्यावर विश्वास ठेवला नाही आणि आम्हाला दिलं त्यांनी. बरोबर. कोणी सांगतं की माझा एकुलता एक मुलगा आहे, एकुलती एक मुलगी आहे, की कार्यक्रम कसा व्यवस्थित व्हायला पाहिजे. मग कसं जरा त्या हिशोबाने आम्ही ते करतो. म्हणजे थोडक्यात काय तर आमचा जो इंटरेस्ट असतो तसा समोरच्या पार्टीने पण इंटरेस्ट दाखवला पाहिजे. की बाबा जेवण व्यवस्थित होऊन देता, की म्हणजे तुम्ही क्वालिटीकडे कॉम्प्रोमाइज करू नका. मग हे आम्ही असंच घेत नाही. मग हे आम्हाला उलट चांगलं वाटतं. बरोबर. हा ठीक आहे बाबा, त्यांनी सांगितलंय ना, मग लक्ष दिलं पाहिजे. मी सगळे कार्यक्रम लक्ष देऊनच करतो, पण जर समोरच्याने इंटरेस्ट दाखवला तर आणि जरा चांगलं वाटतं. म्हणजे काम करण्याची काय म्हणतात ती पॉवर आहे ती आणि जराशी वाढते, की बाबा ह्याचा लग्न आहे आणि मला एवढ्यांदा येऊन इंटरेस्ट दाखवला, आता आपण पण असं टेन्शन घेऊन काम केलं पाहिजे असं वाटतं. परफेक्ट प्लॅनिंग हे असंच म्हणावं लागेल की वेडिंग हे असं म्हणावं लागेल की समोरच्याने जर इंटरेस्ट दाखवला आणि आम्ही ते इंटरेस्ट घेऊन केला आणि जर कार्यक्रम व्यवस्थित झाला तर त्यालाच म्हणता येईल की ते परफेक्ट वेडिंग झालं. म्हणजे दोघांनी ग्रो, म्हणजे टुगेदर हे करायला पाहिजे. बरोबर. माइंड एक जायला पाहिजे दोघांचं. कधी कधी काय होतं, आता मोठी मोठी लग्न असतात पण त्यांना तो सिरियसनेसच नसतो. बरोबर. म्हणजे कस्टमर काय, चल ऑर्डर दिली, सकाळी आलेत गेलेत, काय मग ते सगळं व्यवस्थित होणार, त्याच्यामुळे ते जास्त काय सांगत नाही. पण एक एक पार्टी अशी असते ना की समोरसून आम्हाला पण बरं वाटतं की त्यांना इंटरेस्ट आहे. म्हणजे ती उदाहरणार्थ येणार इकडे बघण्यासाठी, हे असं आहे. उदाहरण मी म्हणजे नाव कोणाचं महत्वासून घेतलं नाही, कारण आमच्याकडे लग्न ही अगदी खूप झाली, आम्ही लग्न खूप चांगली केली, लोकांनी अगदी आम्हाला उचलून धरलं. म्हणजे एका फॅमिली मधलं आम्ही जवळजवळ चार चार लग्न केली. म्हणजे जसं 2022 मध्ये केलं
त्याचं 2023 मध्ये पण केलं, 24 मध्ये पण केलं आणि 25 मध्ये पण केलं. हा. आणि त्याचा बांध्याशी काही संबंध नाही. हा. मुलगा खूप लांबचा, मुलगी खूप लांबची, हम्म. पण त्यांची फॅमिलीतली लग्न आमच्याकडे झाली. हा. मग त्याच्यासाठी त्यांना खर्च पण तसा उठवावा लागतो की ट्रॅव्हलिंगचं बघावं लागतं लोकांचं. किलोमीटर लोक लांबून येते, दोन्ही पार्टी 35 किलोमीटरची एकाच गावात. पण त्याच्या नाव मी एक असं घेईन की यांनी म्हटलं आम्ही 2,500-3,000 लोकांचं. मग आमचे म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाई कामत. हा. तर प्रमोदभाई कामतांचं मुलीचं लग्न होतं. हा. मग एक मोठी जबाबदारी होती. तुला हे नाव माहिती असेल की आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव आहे. मग त्यांचं जवळ 3,000 लोकांची ऑर्डर होती आम्हाला. त्यांचं घरी पण जे हळदीचं जेवण म्हणतात ते पण आम्ही त्यांना लावलेलं. मग त्यांनी जो काही इंटरेस्ट दाखवला तो अगदी खूप म्हणजे आजपर्यंत असं मला वाटत नाही की मी त्यांचं नाव मुद्दाम घेतलं. म्हणजे एक चांगलं येऊन सारखं विचारणं की बाबा हे व्यवस्थित होईल ना, ते व्यवस्थित होईल ना, म्हणजे काळजीपोटी. मग सगळे ते अगदी आम्ही कार्यक्रम त्यांना जसा हवा होता तसा आम्ही तो कार्यक्रम त्यांचा सक्सेस केला. आणि इकडे संगीत पण होतं का? संगीत सगळं करू शकतात कार्यक्रम जसे काय ऑर्डर असेल तसं. आणि मगाशी तू पण साहेब म्हणत होता की कॉमेडी सीन झालेला होतं आणि सगळं आटपलं. नवरा आपल्या म्हणजे बाहेर जातात तसं गेला आणि बरोबर एका तासाने मला 1 का 1.5 तासाने फोन आला. मी तेव्हा घरी जाऊन फ्रेश होत होतो, आंघोळ करत होतो आणि मला फोन आला तेवढ्यात. अरे म्हणालेलो माझी चेन रवली म्हणालेलो, 50 ग्रॅमची. म्हटलं रवली कुठे? म्हटलं कुठे राहिली? तर म्हणालो टॉयलेट मध्ये राहिली. अक्षरशः सांगू मी म्हटलं मला परत काम आहे म्हणून म्हटलं एक दरवाजा ओपन आहे, म्हटलं तू ये असं असा. मला त्यांनी परत 5 मिनिटांनी फोन लावला. म्हणजे तो अक्षरशः वरात सोडून आला. वरात सोडून वरात चालू कंटिन्यू जरा जाऊन येतो म्हणून सांगून आला. डायरेक्ट तो मुलगा आपल्या रूम मध्ये टॉयलेटच्या खिडकीवर त्याची 50 ग्रॅमची चेन ठेवलेली होती. म्हणजे त्यांनीच ठेवली. मग हा किस्सा मी दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितला की असं असं झालेला. नवरा म्हटलं वरात सोडून आला, फटाफट ते घेऊन परत गेला आणि मला सांगितलं थँक्यू मिळाली. आता तुला पण विचारतो मी तुम्हाला की हा पॉडकास्ट बघून आता न्यू जनरेशन आमची आहे. हॉलमध्येच नाही, एक हॉल असं म्हणजे हॉल मॅनेजमेंट असल्या बाकीच्या क्षेत्रात सुद्धा, माझ्या क्षेत्रात सुद्धा, मला सुद्धा, कारण माझे तुम्ही मोठे भाऊ कसे आहात दोघे. आता तुम्ही काय सांगू शकतात न्यू जनरेशन आहे त्यांना की काय करायला पाहिजे बिझनेस टिकवण्यासाठी? टिकवण्यासाठी काय, एक तर प्रामाणिकपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काय करतोय ते दोघांमध्ये त्याचं कनेक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे एकामेकांशी बोलून सगळा विषय व्हायला पाहिजे. नाहीतर आता असं होतं की माझं एक गोष्ट आवडत नाही तर त्याची एक गोष्ट मला आवडत नाही, तर आम्ही क्लिअर बोलतो एका जागेवर आम्ही बोलतो आणि नंतर आपल्यातला जो वादविवाद असतो तो कमी होतो. तर माझं यंग जनरेशनला सांगणं आहे की आपलं ध्येय मोठं ठेवा. बरोबर, म्हणजे छोटं अजिबात ठेवायचं म्हणजे मी कामाला जाणार वगैरे, ध्येय मोठं ठेवा. तर त्यांचा एक जो म्हणतात तो माइंडसेट मोठी ठेवायची, तर तो काहीतरी ग्रो करणार आणि पुढे काहीतरी होणार. एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर. जे न्यू जनरेशन साठी म्हणावं लागेल तर मग सेम परत रिपीट करतो की जे काम आपण करतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा पैसा बघायचा नाही. बरोबर, म्हणजे मला बाबा यातून किती प्रॉफिट हा हिशोब घातलाच पाहिजे. जो आम्ही पण त्यावेळी पण घातलेला, आता नवीन ह्यावेळी पण घातलाय, हिशोब हा घातलाच पाहिजे. पण कसं आहे की पैसा डोळ्यासमोर ठेवून एखादी जर गोष्ट केली म्हणजे काय फक्त प्रॉफिटच समोर ठेवून, म्हणजे आता मी बघतोय की नवीन पोरगे आता जे ह्याच याच्यामध्ये असतात की बाबा ह्याच्यात पैसे मिळतात ह्यात जाऊया. एक थोडे दिवस गेले की नाही अरे ह्याच्यात मिळतात मग ह्याच्यात, आणि त्यांना इझी मनी हवा असतो. काय तर इझी मनी हा असा एवढा फास्ट मिळत नाही. आता न्यू जनरेशन जे आहे किंवा आमचे पण आता लहान कोण असतील, आमचे पण मित्रमंडळी असतात बरेचसे, त्यांना मी हेच सांगत असतो की तुम्ही आता आम्हाला बघू नका. म्हणजे कसं आहे आमची पण 15 वर्षांची मेहनत आहे. म्हणजे आता तुम्हाला आम्ही ते ह्या लेवलवरती, म्हणजे लेवल म्हणजे काय अशी यांची नाहीये, पण एक बाबा वाटतं ना की हे आता सेट आहेत काय, पण हे सेट होण्याआधी जे काय परिश्रम आहेत ते त्यावेळी आम्ही पण घेतलेले आहे. काय थोडक्यात काय की कुठलंही काम करायचं असेल तर मेन म्हणजे त्या कामाबद्दलची किंवा जो आपण काय प्रोजेक्ट हाती घेणार
त्याच्याबद्दलची खरीच आवड पाहिजे. हा बरोबर. काय त्याच्यानंतर त्या ते काम करण्याची चिकाटी पाहिजे. बरोबर. म्हणजे आता हे काम सुरू केलं, जिद्दीने करायला पाहिजे. जिद्दीने केलं पाहिजे. नाही बाबा होत नाही आणि सोडून दिलं नाही, तर ते जो प्रोजेक्ट हाती घेतला त्याचं एक टार्गेट ठेवलं पाहिजे. एक बाबा 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, पण हे काम मी सोडणार नाही. आणि त्या उद्देशाने तो हेतू ठेवून ते काम केलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही म्हणतात की माइंड तसं आपलं रेडी ठेवायला पाहिजे. कुठलीच गोष्ट ही आत्ता तुम्ही सुरू केली, लगेच आता झाड आत्ता लावलं लगेच फळ मिळणार. बरोबर. झाड लावलं पाहिजे, रोज पाणी घातलं पाहिजे, त्याची कुठली पानं असतील ती काढली. तसंच आहे प्रत्येक फील्ड मध्ये तसं आहे. आम्ही तर खूप लहान आहोत. आता जे तुम्हाला आमच्या गावामध्ये असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये मोठे मोठी माणसं दिसतील, यांची पण आता ते पण आम्हाला त्यावेळी असेच दिसायचे. बरोबर. बाबा हा अरे बस एवढं सेड आहे, पण नाही, त्याच्या पाठची मेहनत असते. प्रत्येकाची मेहनत असते. जो जो माणूस आज मोठा होतो किंवा जो सेड होतो त्याची मेहनतीशिवाय कोणीही मोठा होत नाही. बरोबर. आता कसं आहे, त्यावेळी आता आम्ही जवळजवळ 60 ते 70 माणसं घेऊन एखादा कार्यक्रम करतो. काय 10-15 वर्षापूर्वी हा स्टाफ आमच्याकडे एक साधारण 15 ते 20 एवढा बसायचा. पण जी मेहनत आहे, म्हणजे आता आम्हाला मी मगाशी सांगितलं की आता आमची मेहनत मेहनत काय करतच नाही आम्ही. मेहनत कोण करतात तर हे सगळे लोक. बरोबर. काय त्यावेळी जी केली ती खरी मेहनत जी आज आम्हाला कामी येते. आता आम्ही फक्त मॅनेज करतो. बरोबर. आता जशी मेहनत मेहनत आम्हाला करावी लागत नव्हती, मेहनत कधी केली त्यावेळी केली सुरुवातीला. बरोबर. म्हणजे अगदी 10 लोकांचं काम आम्ही अगदी दोघांनी केलं. रात्र जागून आम्ही ऑर्डर्स केले. बरोबर. खूप मेहनत घेतली. पण आता आम्ही करतोय ते मॅनेज करतोय, माणसांना व्यवस्थित सांभाळतोय. आणि जी काही माणसं आहेत ती आमची फॅमिली मेंबर्स असल्यामुळे ती त्या पद्धतीने ते काम करतायत. बरोबर. त्या दिवशी पण मी तुम्हाला बघितलं की आपण पण मिक्स करत होता व्हिडिओ मध्ये सुद्धा, पण अजून तुम्हाला ते काम करायला आवडतं. जनरेशनला हेच सांग, जर बिझनेस मध्ये करायचं असेल तर बिझनेस मध्ये आपल्या हाताखाली जी लोक आहेत त्यांना कमी लेखून चालत नाही. बरोबर. त्यांचा आदर. बरोबर. जसा आपला ग्रो होतो तसा त्यांचा पण ग्रो होणं. बरोबर. त्यांचं पण काय म्हणतात ते बरं होणं शिकलं पाहिजे. बरोबर. काय तरच तुमचं कुठेतरी चांगलं. तुमचं मी बघितलं की बरेचसे आता आमचे इथे मोठे मोठे व्यापारी आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, सगळं आहे. बरोबर. काय पण त्यांच्याकडे माणसं टिकत नाही. बरोबर. म्हणजे आज असलेला माणूस आहे पुढच्या वर्षी नसतो. तर काय आहे तर हा प्रॉब्लेम होतो की ते फक्त आपलं बघतायत. बरोबर. काय असं नाही. आता मगाशी मी तुला नुसती फॅमिली म्हटली नाही, जर आमचा पण त्यामध्ये त्यांना पण आम्ही तसेच सांभाळतो. त्याच्यामुळे ते 15 वर्ष आमच्या सोबत आहोत. बरोबर. त्यामुळे आता आम्हाला हे सगळं सोपं होतंय. नाहीतर हे एवढं सांभाळणं म्हणजे हे खूप कठीण आहे. पण हे एकदम सोपं दिसतंय की काय, तर हे त्याच्या मागचा हा उद्देश आहे. बरोबर. तर आता मी तेच सांगेन की जे काम करायचं आहे आपल्या सोबत ज्यांना आपण घेऊन हे सगळं करतो त्यांना विसरायचं नाही. बरोबर. आणि त्यांना पण तशीच वागणूक द्यायची. बरोबर. तर कुठल्या तरी याच्यामध्ये आपण कधी असं होतं की तुम्ही जास्त, आता माझा प्रश्न आता डोक्यात आला की कधी असं होतं की आता तुम्ही जास्त त्यांना करतात, जास्त व्हॅल्यू देतात एम्प्लॉईना, थोड्या जास्त व्हॅल्यू देतात, ते मग तुमचा गैरफायदा घेतात थोडे. नाही, अशी उदाहरणं होतात. प्रत्येक फील्ड मध्ये कसं आहे, सगळेच अनुभव चांगले येत नाही. पण असं आहे नाही की सगळेच असे अनुभव येतील. एखाद दुसरा अनुभव येतो. असा एक अनुभव आला म्हणून सगळ्यांना तसं करायचं नाही. आता आम्हाला कसं आहे, आम्हाला चांगलेच अनुभव आले त्यांच्या बाबतीत. काय त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीतही आम्ही तसेच पॉझिटिव्ह आहोत. बरोबर. बरोबर. आणि आता तुम्ही आता दोघांचं पण लग्न झालंय, आता तुमची बायको पण तुम्हाला सपोर्ट करते या बिझनेस मध्ये, पहिली करायची म्हणजे सपोर्ट, त्यांना आयडिया माहित नसणार कधी मला बऱ्यापैकी सपोर्ट मिळाला, सुरुवातीपासूनच अगदी मिळाला. कारण आम्ही कसं शून्यातच वरती आलो. बरोबर. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मी जे दुकान बंद केलं तेव्हा ती शॉप होती. काय म्हणजे माझं लग्न मला वाटतं 13 साली झालं. 15 साली मी माझा होता तरी बिझनेस बंद केला. त्याच्यामुळे सासरच्या लोकांना काय सांगायचं याची पण मला लाज वाटायची. काय सांगू, दुकान दाखवून ते धंदाच घेतलेला. कारण त्यावेळी आमचा तिकडचा हॉल होता, करायची इच्छा खूप होती. लोक पण आम्हाला खूप सांगायचे की तुम्ही अरे इथे करता का, कुठेतरी दुसरीकडे घ्या. पण ही गोष्ट एवढी सोपी नव्हती हे आम्हालाही समजलं. जागा मिळणं, हे सगळं करणं. पण आम्ही त्यामध्ये मॅड होतो.
काय म्हणजे करायचं आहे आहे. मग त्याच्यासाठी मी काय केलं, बेस तयार केला. म्हणून मी 15 साली काय केलं, पहिल्यांदा तिथे दुकान बंद केलं. दुकान बंद करताना कसं आहे की आता बायको पाठीशी पाहिजे ना, बायको नसेल तर कसं होणार. मग ते बायको ती खंबीरपणे राहिली, तिने विश्वास दाखवला, हा तुला करायचंय ना तू कर. मग आम्ही सासरच्यांना पण सांगितलं की असं असं धंदा बंद करतोय, पण धंदा करायचा आहे. पण त्यांची काय सासरवाडीची काय होते, ते शॉक होते की बाबा जावय काय दोन वर्षापूर्वी तर लग्न झाला आणि त्यावेळी दुकान म्हणून आम्ही शेरू दिला आणि आता तू बंद करतोय. म्हणजे ते ऍक्च्युली लाजीरवाणं होतं बरोबर तिकडे सांगायला, पण आम्ही लिटरली तिकडे गेलो दोघी जण. आता काय म्हणतात, आता नाही, आता सगळेच समाधानकारी आहे. म्हणजे कसं आहे, शेवटी लोक त्यांना मी सांगितल्याप्रमाणे किती पैसा मिळवला किती गेला याला काय महत्व नाही, पण एक नाव झालं. असं झालं, आम्ही जो बिझनेस करतो त्या बिझनेसचं पण नाव झालं. लोक इथे येतात, खूप बरं वाटतं. म्हणजे खूप लांब लांबची लोक येतात आणि ते सांगतात की कालच, म्हणजे मी असं काही तुला असं खूप मोठं फुगून सांगतो, बरोबर खूप खूप गोष्टी सांगतात. त्यातली अगदी कालचीच गोष्ट सांगतो. आमच्याकडे मला वाटतं लग्न आहे त्या पार्टीचं, म्हणजे आता 24 काय 25 तारीखला लग्न आहे नोव्हेंबरच्या. तर ते सांगून गेलेत की मी जिल्हाभर पत्रिका द्यायला फिरतोय. मला वाटतं ते कलंबिसचे, त्यांची मिसेस कलंबिसची सरपंच मॅडम आहेत, बरोबर ते झाले 2 दिवसापूर्वी. तर ते सांगतात आमची अशी ओळख आहे तशी ओळख आहे, आम्ही जिल्हाभर आता पत्रिका देण्यासाठी फिरतोय. तर त्याने सांगितलं दोडामार्ग पासनं ते वैभववाडी देवगड पर्यंत आम्ही पत्रिका देण्यासाठी गेलो. काय तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे लोक विचारतात ना की बाबा लग्न कुठे आहे, मग लग्न कुठे आहे म्हटल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की स्वामी समर्थ हॉल बांद्यामध्ये, म्हटल्यानंतर ते खुश होतात. बरोबर काय आणि हे आम्हाला त्यांनी सांगितलं की ते लोक खुश होतात, लोक तुमची स्तुती करतात. काय मग ते हे समाधान आहे. पैशापेक्षा समाधान काय मिळतं, तर आपण जे काम करतो त्याची प्रशंसा. लोकांना कसं आता आमचं मग त्या पट्ट्यात समजल्यामुळे, माझे सासरवाड तिकडचे असल्यामुळे सासऱ्याला पण सांगतात ना लोक की बाबा हा तुमचं जावं बरा काम करणार. मग ते सांगतात यांनी मग ह्या सांगितलं त्यांनी ह्या सांगितलं. ऍक्च्युली प्रश्न विचारला काय फायनान्शियल म्हणजे हे घरातला बॅकअप बायकोचा वगैरे. तर माझ्या बायकोचा एवढा बॅकअप नव्हता, पण जेव्हा लॉकडाऊन आलेलं तेव्हा हा हॉल जस्ट आम्ही घेतलेला आणि तेव्हा बोलतो बोलल्याप्रमाणे बायकोचा सपोर्ट हा असतोच सगळ्या गोष्टीला. ज्या वर्षी लॉकडाऊन आलेला त्याच वर्षी आम्ही हा हॉल घेतलेला. तेव्हा बायको मला बोलली की तू काहीच टेन्शन घेऊ नको, माझा जॉब चालू आहे, काही कमी पडत तू टेन्शन घेऊ नको. हा वाक्य माझ्यासाठी खूप होतं, तोच सपोर्ट मात्र खूप होतो. आणि त्याच्यानंतर आमचं हॉल वगैरे झालं. त्याच्यानंतर ज्या वेळी त्याची गरज मला पडली तेव्हा त्यांनी माझ्या पाठीशी उभी राहून, बरोबर फायनान्शियली म्हणा आणि इतर गोष्टी तेव्हा राहू. आणि त्याच्यानंतर आमचं सगळं व्यवस्थितच होत गेलं, कारण ज्या वर्षी पहिल्या वर्षी जसा होता त्याच्यात आम्ही ग्रो करत गेलो, चांगल्या लोकांना देत गेलो. त्याच्यामुळे आम्ही लोकांना दाखवत गेलो की काय कसं चांगलं व्हायचं, चांगला होतच गेला सगळं, ग्रो होत गेला आणि सगळ्या गोष्टी लोकांना आवडायला लागल्या. त्याच्यामुळे फायनान्शियल आणि मानसिक त्याचा सपोर्ट माझा होतो बस एवढा. आणि दोघांच्या बायकोंना मी सुद्धा सांगतो की अजून सपोर्ट करा, कारण अजून काय करायचंय आणि असं नाव वरती करायचंय दोघांचं. कारण मी सुद्धा इकडे आलोय की त्यांना सपोर्ट यायला पाहिजे की तुम्ही करा, पुढे सरा आणि तुम्ही मला सपोर्ट करा. लेट्स ग्रो टुगेदर आज माझा मेन हेतू आहे. आणि आता तुला मी प्रश्न विचारलो की केटरिंग मध्ये तू डेकोरेशन मध्ये का आला नाही? केटरिंग आवड, तू म्हटलं की एक फूड बिझनेस मध्ये काहीतरी करायचं होतं, पण डेकोरेशन पण तुला आता मी बघितलं तुला आवडायला लागलंय थोडंफार. म्हणजे कोल्हापूरमध्ये गेलेला हे बघितलेलं, डेकोरेशन मध्ये कशाला आला नाही? कॅटरिंग मध्ये म्हणण्यापेक्षा माझी म्हणजे जे आवड होती ती पहिल्यापासून मला फूड लाईन मध्येच होती, अजूनही आहे आणि पुढेही असणार आहे. म्हणजे फूड लाईन मध्येच आहे, अजूनही माझी खूप मोठी स्वप्न आहेत. काय ते होणार ती आता बघूया. तर आहेत स्वप्न, पण म्हणजे पहिल्यापासून हेच होतं की फुल लाईन मध्ये काहीतरी करायचं. तुला सांगितलं धंदा बंद केला. आता आम्ही प्रश्न विचारतो की हा आता तुम्ही कारभार जो चालवत आहे बिझनेस तुमचा, तो फक्त पैशासाठीच करतायत की तुम्ही हे काम तुम्हाला आवडतं? तू म्हणतो की तुम्ही म्हणतात याच्यात तुम्ही आता केटरिंग मध्ये तुम्हाला गरम होतं, एक हे होतं
आणि इकडे हा थंड असतो, हा तुम्हाला थंड करत असतो, तुम्ही गरम होत असता. असं So, तो एक मस्करी असं केली मी की हे जसं तुम्हाला म्हणजे आता काय म्हणतात ते पैशासाठी थोडे काम करतात, म्हणजे पैसा पैसा फक्त करत राहतात आणि ते काम होत नाही थोड्यांचं. तर ते काम आवडायला पाहिजे. याच्यावरती तुम्ही काय बोलू शकता? पैशासाठी जर आम्ही काम केलं असतं तर मला वाटतं आज म्हणजे आम्ही काय खूप मोठ्या उंचीवरती नाही. बरोबर. आम्ही अगदी म्हणजे जे काय सुरुवातच आहे म्हणावी लागेल, डाऊन टू अर्थ. आता हे तुझं नवीन तू पण हे चालू केलं, तू पण आमच्या खूप पाठी लागत. नॉर्मली आम्ही काय कुठल्या मोठ्या उंचीवरती नाही काय, म्हणजे फक्त एकच सांगेन की पैशासाठी जर काम केलं असतं तर इथपर्यंत आम्ही पोहोचलोच नाही. बरोबर. कुठलंही काम हे पैशासाठी म्हणून जर उद्देश ठेवून केलं तर ते काम सक्सेस होत नाही असं मला वैयक्तिक बरोबर. मेन म्हणजे त्या कामाची आवड पाहिजे आणि ते काम चिकाटीने प्रामाणिकपणे केलं पाहिजे. बरोबर. मग कुठलंही असू दे, प्रत्येकाचं काम हे प्रत्येक वेगवेगळं असतं. बरोबर. काम हे म्हणजे बिझनेस हा त्याचवेळी सक्सेस होतो त्यावेळी ज्यावेळी आपण तो 100% करतो, बरोबर. आवडीने करतो, चिकाटीने करतो, प्रामाणिकपणाने करतो, त्याच वेळी तो बिझनेस सक्सेस होतो. नाहीतर ते होत नाही. म्हणजे जर पैसे समोर डोळ्यासमोर ठेवून मला एखादा कार्यक्रम करायचा आहे, मला बाबा ह्या कार्यक्रमानंतर एवढे पैसे मिळणार हे डोळ्यासमोर ठेवून जर कुठला कार्यक्रम केला तर तो कार्यक्रम कधीच सक्सेस होणार नाही. बरोबर. आम्ही काय करतो, लोकांच्या ऑर्डर्स घेतो, जे रेट्स आहेत ते आम्ही सांगतो त्यांना, पण त्यामध्ये पैसा हा बाबा ही ऑर्डर मारून मला एवढे पैसे मिळणार हा विचार अगदी 1% पण येत नाही. बरोबर. विचार काय येतात की ह्याची ऑर्डर आहे, ह्याचं कुठला तरी हे जे कार्यक्रम जे आम्ही करतो ते माणसाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच होतो. त्याच्यामुळे आम्ही त्याला पण फक्त हे सांगतो की बाबा हे लग्न आहे, तुझं लग्न म्हणजे आमच्या फॅमिलीतलं लग्न. मग हा त्या पद्धतीने काम करतो, मी माझे एफर्ट्स त्या पद्धतीने करतो. मग त्याच्यामध्ये पैसा दिसतच नाही. म्हणजे तुम्ही आवड आम्ही त्यांच्या फॅमिलीतले होऊन आम्ही ते काम करतो. आमच्या फॅमिलीतलं कसं ते काम म्हणजे आता जसं माझ्या फॅमिलीतलं लग्न म्हणजे तसं तुम्ही काम करतो, त्याच्यामुळे ते सक्सेस होतं. मग त्याच्यामध्ये पैसा बिसा हा मॅटर येत नाही. पैसे त्यांना सांगितलेले असतात द्यायचे आहेत, पण तो म्हणजे त्याच्यातला भाग नाही असं मला वाटतं. भाग काय की प्रामाणिकपणा, चिकाटी आणि आवड म्हणजे आवड ठेवून आम्ही काम करतो. आणि आता एक पॉडकास्ट संपत आहे, पण संपवायच्या आधी एक प्रश्न विचारतो की हा पॉडकास्ट घेऊन तू माझी म्हणत होता की मला करायचं नव्हता, पण आता तुला कसं वाटलंय एक नवीन काहीतरी करून, आणि माझ्या बरोबर पॉडकास्ट घेऊन कसं वाटलं? हो, पहिल्यांदा तुला म्हणजे तुझं आभारी की तू आम्हाला सोडलं नाही म्हणजे बोलण्याची संधी दिली. कारण हे मला वाटतं आमच्या आयुष्यात अशी पहिलीच वेळ. मी फक्त टाळण्यासाठीच होतो की मला म्हणजे साईचं माहित नाही, पण मला या गोष्टींची खरंच आवड नाही. म्हणजे काय आपण मी मानतच नाही की आपण या उंचीवरती आहोत. म्हणजे मला असं खाली राहायला आवडतं. खाली राहायचं हा माझा स्वभाव झाला. त्याच्यामुळे असे कधी मी स्टेजवरती वगैरे मला नाही आवडत. त्यामुळे हा माझा स्वभाव झाला. स्वभाव काय कोण बदलू शकतो. पण आता तू कसा तुला सांगितल्याप्रमाणे तू पाठच सोडली नाही. गेले 3 महिने तू पाठी आहे. त्याच्यामुळे आजचा हा दिवस आला, त्याच्यानंतर पॉडकास्ट तुझं आता हे चालू होतं, खूप छान वाटलं. आणि मला पण मजा आली पॉडकास्ट घेऊन. मला पण वेडिंग मॅनेजमेंटचं काय पाठी असतं, सगळं सोपं नसतं. आणि कोण आता पुढचे आमचे कोण आता जनरेशन आहे, न्यू जनरेशन, हा पॉडकास्ट बघा, त्याच्यातून तुम्हाला माहिती भेटणार. आणि हे मोठेपणासाठी जे दोघं इकडे बसले नाही आहेत, ते काहीतरी तुम्हाला आणि मला सुद्धा समजायला इकडे बसले आहेत दोघंही. सो हा पॉडकास्ट आम्ही इकडे संपत आहे. हर हर महादेव.